हॅलो हाय नमस्कार मी आहे अर्चना. तुमच्या सगळ्यांचं माझ्या व्लॉगमध्ये स्वागत करते. तर मी सुरुवातीला आमच्या गावात आदल्या दिवशी पाऊस झाला होता आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे की मी माझ्या आईची अधिक मास महिन्यामध्ये ओटी भरायचा कार्यक्रम ठेवला होता आणि मग मी त्याच्यासाठीच आईला भेटायला गेले होते. तर ही बघा, ही माझी भाची आहे, माझ्या लहान्या भावाची मुलगी. तिचं नाव सेजल आहे. फार क्यूट सेजल आहे आणि खूप बोलकी आहे. इकडे माझ्या आईची अंघोळ झाली होती आणि ती आवरत होती. तिला मी सांगितलं होते, म्हणजे पहिलं असं भरत नव्हतं ओटी वगैरे काही, पण आता असं वाटतं आईसाठी सगळंच करायला पाहिजे. आणि इकडं सेजल आमची मस्ती चालू होती. तोपर्यंत आई आवरत होती की आई बोलली मी आवरते म्हणून. मग मी आईला म्हटले होते की तुला साडी वगैरे नेसवते, पण आई म्हणली मी नेसते. मग मी त्याला साडी वगैरे काढून ठेवलं होतं आणि मला पण माझं आवरायचं होतं. आणि मला आईसोबतच माझे एक चुलती आहे, म्हणजे मला एकूण 5 चुलते आहेत. तर माझी जी 4 नंबरची चुलती आहे, म्हणजे सगळ्यांना एक एक मुलगी आहे, पण माझी 4 नंबरची काकी, तिला मुलगी नाही. आणि लहानपणापासून तिने आम्हाला खूप तिच्या स्वतःच्या मुलीसारख्या आमच्या चुलत्याने आणि चुलतीने आम्हाला जितके आईवडील प्रेम देतात त्याच्यापेक्षा जास्त प्रेम आमच्या चुलतीने आणि चुलत्याने दिलेले आहे. तर माझी इच्छा होती की माझ्या चुलतीची पण ओटी मी भरावी, म्हणून मग मी तिला पण सांगितले होते की तू लवकर ये म्हणून आवरून तुझं. मग इकडे मी आईचा ओटी भरायचा कार्यक्रम चालू ठेवला होता. हे बघा, आईला साडी पण मीच घालून दिली होती. तिला म्हटले घाल 5 मिनटं. हे सगळं डेकोरेशन मीच केलं होतं. हे फुलंसुद्धा माझ्या आईने मला गावात जाऊन आणून दिले होते. बाकीचं सामान मी घरूनच घेऊन आले होते सगळं. तिला साडी वगैरे काही घेतली नाही, कारण साडी वगैरे तिला काय घालता येत नाही. सध्या ती आजारी असल्यामुळे. आणि मग बाकीचं मी सगळंच घरूनच सामान घेऊन आले होते. आणि बघा, मी अशा पद्धतीने आईची ओटी भरत होते. आणि आईला पण भारी वाटलं तिला. आणि मी अशी ओटी भरायचा कार्यक्रम मी पहिल्यांदाच केला होता. म्हणजे धोंड्याचा महिने खूप आयुष्यात येऊन गेले, धोंड्याचे महिने. पण सध्याला इंस्टाग्राम, फेसबुकवर सगळे आईचे ओटी भरण्याचेच व्हिडिओ येतात ते. तर मी पण थोडंसं ते पाहूनच डेकोरेशन केलं होतं आईसाठी की अधिक मास. आणि इकडे बघा, मी आईची ओटी भरल्यानंतर माझी ही चुलती आहे. ही चुलतीने लहानपणापासूनच आम्हाला खूप प्रेम दिलेलं आहे आणि खूप तिचा स्वभाव चांगला आहे. आणि त्या चुलतीची मी ओटी भरलेली आहे. तिला साडी आणली होती मी. आणि तिला पण खूप बरं वाटलं की मी ओटी भरली. तर म्हणजे सगळ्या काकांना सगळ्यांना मुली आहेत, पण हिलाच मुलगी नाही, हिला एक मुलगाच आहे फक्त. तर अशा पद्धतीने मी आईची आणि माझ्या चुलतीची ओटी भरलेली आहे. आणि त्या ओटी भरण्यासाठीच मी गेले होते, कारण मला वाटतं शनिवारी का रविवारी अमावस्या आहे. मग अधिक मासाचा हा महिना संपणार आहे. मग मला वेळ होता म्हणून मग मी येऊन गेले. आणि इकडे बघा, मारामारी, अय्यो, इकडे ही मारामारी झाली. ही माझ्या मोठ्या भावाची पोरगी आहे आणि ह्या पोराने मारलं होतं तिला. हे बघा, हे दिसतंय का तुम्हाला? फार अगोचर आहे हे दोन्ही पण नमुने. आणि ह्यांनी मारलं होतं आणि मग ह्यांच्या भांडणात अभिलेखच्या आणि त्यांचेच भांडणं झोपले. आणि मग थोड्या वेळ मी आईसंग बोलले, बसले. आणि 4-5च्या दरम्यान मी घरी निघाले इकडं राहुरीला यायला, कारण रेल्वे संध्याकाळची 9 वाजताची होती. आणि मग मी निघाले. मग मी पुढं व्हिडिओमध्ये फोटो दाखवते. ही माझी लहानी वहिनी आहे, माझ्या लहान्या भावाची बायको. आणि हे माझी आई, काकी. आणि हे बघा, असं डेकोरेशन केलं होतं. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.